जरासं फ्लॅशबॅकमध्ये जा आणि 2024ची IPL आठवा. आठवण्यासारखं काय असेल तर हार्दिक पंड्याचं ट्रोलिंग. गुजरात टायटन्सचा कॅप्टन असलेला हार्दिक मुंबई इंडियन्सकडे आला. नुसता आला नाही तर फक्त मुंबईचा नाही तर IPLच्या इतिहासातल्या सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन्सपैकी एक असलेल्या रोहित शर्माच्या जागी कॅप्टनसुद्धा बनला. हे सगळं शक्य झालं ते IPLच्या ट्रेड विंडोमुळे. एका टीममध्ये सेटल झालेला प्लेयर दुसऱ्या टीममध्ये येतो काय, तिथली सगळी सूत्र ताब्यात घेतो काय आणि फॅन्सची नाराजी ओढवून घेतो काय, हे सगळं गणित त्या IPLनं दाखवून दिलं. तेव्हा अशी चर्चा झाली की हार्दिक, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समधलं डील हे साधारण 100 कोटीत तुटलंय. पुढे जाऊन हार्दिकनं टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला आणि खांद्यावरचं ओझं उतरवलं. पण एका ट्रेडने IPLचा सगळा खेळ बदलला. चॅम्पियन मुंबईचा ट्रॅक घसरला. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला लागला. हे सगळं एका ट्रेडमुळे. आता असाच एक ट्रेड यावर्षीच्या IPL आधीही होणार अशी चर्चा आहे आणि या ट्रेडच्या केंद्रस्थानी आहे संजू सॅमसन. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन असलेला संजू सॅमसन राजस्थान सोडायला उत्सुक असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहेत. कधी या टीम चेंज मागचं कारण 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी असल्याच्या चर्चा झाल्या तर कधी रियान पराग. पण आता या चर्चांनी नवा अँगल घेतलाय ट्रेड विंडोचा. ज्या चर्चेत फक्त संजू सॅमसन नाही तर ऋतुराज गायकवाड आहे, रवींद्र जडेजा आहे आणि चेन्नई सुपर किंग्स सुद्धा. हार्दिक पंड्यानंतर आता पुन्हा एकदा नवा ट्रेड IPLचा गेम फिरवणार का, यात जात्यात कोण येणार आणि सुपात कोण येणार, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. आता या सगळ्या चर्चा सुरू कशामुळे झाल्या तर याचं कारण ठरल्या संजू सॅमसन बद्दलच्या बातम्या. संजू राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन. 2025मध्ये इंजुरीमुळे त्याला IPLच्या काही मॅचेसला मुकावं लागलं. त्याच्या जागी रियान परागने टीम लीड केली. राजस्थानचा परफॉर्मन्ससुद्धा म्हणावा इतका भारी नव्हता. त्यांनी जोस बटलर, चहल, अश्विन अशा मॅच विनर प्लेयर्सला रिलीज केलं होतं. यंगस्टर्सकडून म्हणावा असा परफॉर्मन्स काढून घेता आला नाही आणि राजस्थानची टीम गणली. त्यांना मिळालेलं एकमेव यश होतं ते म्हणजे वैभव सूर्यवंशी हा गवसलेला हिरा. 14 वर्षांच्या वैभवनं जबरदस्त बॅटिंग करत आपली छाप पाडली. साहजिकच यशस्वी जयस्वाल सोबतचा ओपनिंग स्पॉट वैभवने सिक्युअर केला. कुणाच्या टीममधल्या जागेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल तर तो होता संजू सॅमसन. आता IPLचा सीझन सुरू व्हायला बराच वेळ असला तरी संजू सॅमसननं आपल्याला रिलीज करावं किंवा ट्रेड करावं अशी मागणी राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटकडे केल्याच्या बातम्या आल्या. ज्यात रिलीजपेक्षा जास्त चर्चा झाली ती ट्रेडची. आता IPLमध्ये 2 प्रकारचे ट्रेड असतात. पहिला असतो वन वे ट्रेड. यात एक प्लेअर आपली टीम चेंज करतो, त्या बदल्यात त्याच्या जुन्या टीमला मिळतात पैसे. ऑफिशियली जी ट्रान्सफर फी मिळते ती टीमला IPL ऑप्शनमध्ये वापरता येते. पण याला जोडून अनऑफिशियली जो व्यवहार होतो त्याची अमाऊंट फक्त चर्चांमधूनच पुढे येते. त्याचा अंतिम आकडा काही पुढे येत नाही. पण संजू सॅमसनच्या बाबतीत जो ट्रेड चर्चेत आहे तो आहे 2 वे ट्रेड. यामध्ये तात्या विंचू सीन असतो. माझा प्लेअर तुझ्यात, तुझा प्लेअर माझ्यात. थोडक्यात काय तर टीम लाईक टू लाईक रिप्लेसमेंट करायला उत्सुक असतात. बॅटरच्या बदली बॅटर, बॉलरच्या बदली बॉलर असा विषय असतोच. सोबतच अनेकदा एका प्लेअरच्या बदल्यात 2 प्लेयर्सचा ट्रेड सुद्धा केला जातो. संजू सॅमसनसाठी राजस्थान हाच 2 वे ट्रेड करण्याच्या तयारीत आहे. क्रिकबजने दिलेल्या बातमीनुसार राजस्थानचे सिनियर ऑफिशियल्स वेगवेगळ्या टीम्सच्या संपर्कात आहेत. त्यांचा उद्देश हा आहे की संजू सॅमसन टीमच्या बाहेर जात असेल यात त्याच्या जागी दुसरा प्लेअर टीममध्ये यावा. यासाठी राजस्थान रॉयल्सच्या ऑफिशियल्सनं अनेक फ्रँचाइजचे पत्रव्यवहार सुरू केलाय. समोरच्या टीमला संजू सॅमसनची गरज किती आहे आणि त्या टीममधले आपल्याकडे प्लेयर्स कुठले येऊ शकतात याबद्दल चाचपणी सुरू आहे. काही फ्रँचाइजना याबद्दलचे लेटर्स देण्यात आले असून त्यांच्याकडून निर्णयाची अपेक्षा असल्याचं सांगितलं जातंय. पण संजू सॅमसनचा ट्रेड करण्यासाठी राजस्थान रॉयल्स कुठल्या टीमसाठी उत्सुक असेल तर ती टीम आहे चेन्नई सुपर किंग्स. चेन्नईच्या 3 प्लेयर्सला राजस्थान रॉयल्सनं आपलं टार्गेट बनवलंय आणि याच प्लेयर्सवर सगळा खेळ रंगणार आहे. या प्लेयर्समधलं पहिलं नाव आहे ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन. तो सुद्धा मागच्या IPLमध्ये काही मॅचेस इंजर्ड होता. त्याच्या बॅटमधूनही म्हणावा असा परफॉर्मन्स आलेला नाही. यात किरकोळ दुखापतीनंतर तो टीममधून बाहेर झाला. साहजिकच ऋतुराज आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये अंतर पडल्याची चर्चा झाली. ती दोन्ही स्टाईलमध्ये बंदही करण्यात आली. पण ट्रेड विंडो ओपन होण्याचा पर्याय उभा राहिलाच. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या प्लेअरवर रुमाल टाकायला बघताय तो म्हणजे रवींद्र जडेजा. जडेजाची IPL मधली सुरुवात झाली ती राजस्थान रॉयल्स पासून. त्यात
जडेजा ज्या क्वालिटीचा प्लेअर आहे ते बघता राजस्थानला असा ऑलराऊंडर टीममध्ये असण्याचं कधीही फायद्याचं आहे। बातम्यांनुसार राजस्थान फक्त 2 ऑप्शन्स देऊन थांबलेलं नाही, त्यांनी तिसरा ऑप्शन सुद्धा दिला आहे, तो म्हणजे शिवम दुबे। थोडक्यात त्या तिघांपैकी एक प्लेअर आम्हाला द्या, त्या बदल्यात संजू सॅमसन घ्या, असा ट्रेड राजस्थानच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे। पण इथं महत्त्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या मनात काय सुरू आहे। तर क्रिक बच्चाच बातमीनुसार चेन्नईनं या ट्रेडला नकार दिलाय। त्यांचं म्हणणं आहे की ऋतुराज आमचा कॅप्टन आहे आणि एका खराब सीझनमुळे त्याची कॅप्टन्सी जाण्याची शक्यता नाहीच जमाय। दुसऱ्या बाजूला जडेजाचा राजस्थान रॉयल्सशी कनेक्ट असला तरी त्याचं आणि चेन्नई सुपर किंग्सचं बॉन्डिंग वेगळ्या लेवलला आहे। शिवम दुबेनं आत्ता जरा परफेक्ट लाईन पकडली आहे, त्यामुळे तो सुद्धा टीममधून बाहेर जाण्याची शक्यता नाहीच जमाय। असं असलं तरी चेन्नईला विकेट किपिंगमधला धोनीचा वारसदार म्हणून चांगला प्लेअर हवाय, जो त्यांना मिळू शकतो संजू सॅमसनच्या रूपात। पण ऑक्शनमधून किंवा मग ट्रेड विंडोमध्ये ऋतुराज किंवा जडेजाचा डाव खेळला तर पण चेन्नईचे दरवाजे बंदच असतील तर संजू सॅमसन किंवा राजस्थान रॉयल्सकडे ऑप्शन कुठला राहतो, तर तो आहे कोलकाता नाईट रायडर्सचा। कोलकात्यानं या सीझनमध्ये अजिंक्य रहाणेला कॅप्टन केलं होतं, पण रहाणेचा परफॉर्मन्स म्हणावा तितका दणकेबाज झाला नाही। त्यात महागड्या व्यंकटेश अय्यरचाही फ्लॉप शो झाला। साहजिकच नवा कॅप्टन आणि एक इन्फॉर्म हार्ड हिटर दोन्हीची गरज कोलकात्याला आहे आणि इथंच संजू सॅमसनचं गणित परफेक्ट बसू शकतं। त्यामुळं त्याच्यासाठी दरवाजे बंद झाले नसले तरी सध्या संजूसाठी परिस्थिती कठीण आहे। आता परिस्थिती कठीण आहे असं म्हणायचं कारण काय, तर IPLचे रूल्स। कुठलाही प्लेअर आपल्याला रिलीज करायचा असेल, ट्रेड व्हायचा असेल तर याबद्दल आपल्या फ्रँचाइजला रिक्वेस्ट करू शकतो। त्यानंतर त्याच्यासोबत नेमकं काय करायचं याचा अधिकार पूर्णपणे टीम मॅनेजमेंटवर अवलंबून असतो। त्यांनी ट्रेड करायचं ठरवलं तर प्लेअर ट्रेड होऊ शकतो, त्यांनी प्लेअर रिलीज करायचं ठरवलं तर प्लेअर रिलीज होऊ शकतो। ट्रेड करायचा की नाही केला तरी कुठल्या पद्धतीनं करायचा हे सगळे अधिकार टीम मालकांच्या हातात असतात। त्यामुळं संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यात इंटरेस्ट वाटत नसला तरी त्याचं भविष्य याच टीमच्या हातात आहे। तो गणणार, हिट होणार, त्याचा रोहित होणार की हार्दिक होणार हे येत्या काळात समजेल। तोवर चर्चा सुरू असेल ती संजू सॅमसनवर अन्याय होतो का या नेहमीच्या प्रश्नाची। तुम्हाला काय वाटतं, संजूला हवा तसा निर्णय होईल का? IPL मध्ये उलथापालथ होईल का की धोनी त्याची चेन्नई सिक्युअर ठेवेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।